हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल विभाज किचन। आज मी तुम्हाला एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी दाखवणार आहे जी खूप सोपी आहे। त्याचं नाव आहे दडपे पोहे। सांगू? या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे कांदा मीडियम मध्यम आकाराचा, लिंबू, कोथिंबीर, खोबरं, फोडणीसाठी राई जिरं, कढीपत्ता, ओली मिरची आणि हे एक मोठी वाटी पोहे भिजवलेले आहेत। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साखर लावून त्यांना ठेवून दिलेलं आहे एका बाजूला। हे आपण एक वाटी भिजवून ठेवलेले पोहे आहेत, त्याला आपण चवीप्रमाणे मीठ आणि साखर लावून ठेवलेले आहे एका बाजूला। आता यात आपण पहिल्यांदा जो मध्यम आकाराचा कांदा घेतलाय तो घालायचा आहे आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे यात, जसं तुम्हाला आंबटपणा हवा असेल त्याप्रमाणे। आता हे मिक्स करायचं आहे मिश्रण आणि हे एक 5-10 मिनिटं फोडणी होईपर्यंत असंच ठेवायचं आहे एका बाजूला। आता आपण फोडणी तयार करायला घेऊया। गॅस पेटवायचा आहे। भांड थोडं गरम होऊ द्या। आता थोडं तेल घालायचं आहे आपण फोडणीसाठी, साधारण 1-1.5 चमचा। यातच तेल थोडंसं गरम होऊ द्या। आता राई जिरं मी दोन्ही एकत्रच घातलेले आहे, वेगळं वेगळं पण तुम्ही घालू शकता। फोडणी थोडी होऊ द्या, तडतडू द्या राई आणि जिरं। आता कढीपत्ता घालायचा आहे, गॅस बारीक ठेवायचा। हिरवी मिरची, पाच एक मिनिटानंतर मिरची थोडी तडतडली की गॅस बंद करा। आता भिजवलेले पोहे घ्या, त्यात ही आपण केलेली फोडणी वरूनच ओतायची आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण एकत्र करायचे। आता आपली डिश तयार आहे। सजावटीसाठी वरून आपण ओलं खोबरं आवडीप्रमाणे आणि भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे। हे झाले आपले दडपे पोहे तयार। एकदम इझी, क्विक आणि खूप छान पारंपरिक रेसिपी। आता ही माझी रेसिपी आपल्याला कशी वाटली प्लीज सबस्क्राइब करा किंवा लाईक बटन दाबा आणि थँक्यू सो मच।